रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत Hare
सिद्धीकर मंडळी आणि आसपास जमलेले वैजापूर तालुक्यातील सर्व जे काही खेडोपाडी खेड्यापाड्याचे सगळे लोक आमचे टाळकरी भजनी मंडळी पुष्कळ आलेली आहे. सगळे मिळून एक चाल म्हणा. कोणकोणते गाव आहे? चिंचडगाव, कोळवाडी, सोनगाव, देवठाण, टेंबी, सावखेडा, जांभरगाव, उपदेश आता करी नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा सकळाची पाया. माझे दंडवत सकळाचे पाया, माझे दंडवत. नका करुणात आयुष्याचा, नका करुणात आयुष्याचा सकळाचा माझे दंडवत. फुलाले हित बाया माझे
माननीय लोकप्रिय आमदार आर एम माडी साहेब वैजापूर 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 त्यांचा उद्याच्याला वाढदिवस आहे. त्या निमित्तानं आपला एवढा आज जमलेला समाज उद्या त्यांच्या घरी त्यांचं हार्दिक अभिनंदन करायला आपल्याला एवढ्या लोकांना कसं जाता येईल म्हणून एवढ्या लोकांच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं माझ्या आई वतीनं आणि एक हार अभिष्ट चिंतन म्हणून शुभचिंतन म्हणून भगवान असं त्यांना भरपूर शतायुषी करू 100 वर्षाच्या पुढे आयुष्यमान करू. सर्वांच्या वतीनं उद्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतन बोला. आनंद आहे. धन्यवाद. प्रत्येक वर्षाला या ठिकाणी कार्यक्रम होत आलेला आहे. पूर्वी नवमीला कार्यक्रम करीत होता समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं. त्याच्यातून आम्ही त्र्यंबकेश्वर हा पैशावरच आम्ही आजपर्यंत त्र्यंबकेश्वरच्या नाशिक त्र्यंबकेश्वरच्या वाऱ्या करीत आलेले आहोत. आणि त्या निमित्तानं हे कीर्तन आहे. समाज भाग बनलेला आहे. तिथे गाव लहान गाव आहे तरी पण मोठं कारणार्थिक दृष्ट्या चांगलं गाव आहे. उदार गाव आहे ते खेडेगाव फार पैसे देतात आम्हाला. काय यायचं भाडं देतात. आम्ही 10-5 मंडळी असतो आणि काही 1000 रुपये ते देतात. एवढे देऊ नये त्यांनी मला. आज 11,000 रुपये दिले. 11,000 रुपये दिले. 11,000 रुपये दिले. फार पैसे देतात गावाच्या मानानं. फार होत आहे. तेव्हा द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे आहे. तिळीगाव समस्त गावकरी महाराज असताना तिथे कीर्तन करून जात होते. ते असतानाच मी कीर्तन करू लागलो. ते गेले तरी माझ्या कीर्तनाच्या प्रत्येक वर्षाला चालू आहे. अशा रीतीनं 50 वर्ष तर सहज होऊन गेले. ते या गावचं हे कीर्तन त्र्यंबकेश्वर वारीच्या निमित्तानं. त्र्यंबकेश्वर म्हणजे निवृत्तीनाथ महाराज. त्र्यंबकेश्वर भगवान शंकराचार्य आहेतच. निवृत्तीनाथ महाराजांची समाधी आहे तिथं. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई हे 4 भावंड म्हणजे काही होऊन गेलेले आहेत. निवृत्तीनाथ महाराज शंकराचा अवतार, ज्ञानेश्वर महाराज विष्णूचा अवतार,
सोपान काका ब्रह्मदेवाचा अवतार, अंश मात्राने. म्हणून त्यांचे आई वडील वाईट टाकलेले होते. विठ्ठलकांचा लग्न झाल्यानंतर विठ्ठलनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई यांच्या वडिलांचं नाव विठ्ठल दत्त, आईचं नाव रुक्मिणी माता. विठ्ठलपंत हे फार विरक्त होते. लग्न झालं काही दिवसापासून, लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतर त्यांचा विरक्त पिंड होता. विरक्त पारमार्थिक वृत्ती, विरक्त पिंड. त्यांना वाटायचं की आपण तपश्चर्या करायची, भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. तर लग्न झालेलं आहे. लग्न झाल्यानंतर बायकोच्या परवानगी वाचून संन्यास घेता येत नाही. अर्धांगी मध्ये सोडून देता येत नाही. परवानगी वाचून संन्यास घेता येत नाही. नेहमी विचारायचे कुटुंबाला, मला वाटतं घ्यावा संन्यास, मला वाटतं घ्यावा संन्यास, घेऊ का संन्यास, घ्यावा का संन्यास, घेऊ का संन्यास. अहो एवढी काय घाई आहे? संन्यास घ्यायची घाई कशा करता? संसार प्रपंच 2 मुलं बाळ होऊ द्या, संन्यास घेतला तरी चालेल. कुटुंबानं रुक्मिणीबाईंनी असं संसारात नाही मिळून धरले, आवरून धरले. हो ना करता करता रुक्मिणीबाई एकदा कामात असताना आणि बोलून गेलं, मला वाटतं यावा संन्यास, जावं असला. अहो जा ना म्हणे बाई, जा ना संन्यास. काहीतरी कामाच्या व्यापामध्ये नकळत बोलून गेल्या आणि हीच परवानगी मिळाली कुटुंबाची असं ठरवून निघून गेले. काशीला गेले. रामानंद महाराज होते तिथे. काय घडले, कोण आहे, काय असा काय, मला संन्यास द्यायची, तरी कोण आहे, तरी कोण नाही. आता घरी कोणी आहे म्हणजे अडथळा आहे काय, त्या अडथळा असला तर संन्यास देत नाही. संन्यास घ्यायला सगळा सचिन लागतो. ज्याची वृत्ती कुठं गुंतलेली नको त्यांना संन्यास घ्या. वृत्ती कुठं अडकली असेल, कोणाच्या कुटुंबात अडते, कोणाची इस्टेटीमध्ये गुंतून पडतात, कोण मुलाबाळात गुंतून पडतात, कोणी कुठं गुंतलेले राहतात. आणि संन्यास घ्यायला कसलाही अडथळा नको. त्यांचं मला कोणी नाहीये, काय अडथळा कुठे म्हणलं मला नाहीये, कोणी नाहीये. कोणी नाही म्हटल्यावर त्यांनी संन्यास दिला. रामानंद महाराज राहू लागले. थोड्या दिवसांनी ज्यांनी संन्यास दिला ते महाराज तीर्थयात्रेला निघाले रामेश्वरला. रामेश्वरला जाता जाता आळंदीला मुक्काम. महान संन्यासी महात्मे विठ्ठलपंताचं कुटुंब इतर बाया दर्शनाला आल्या तसं त्याही महाराजांच्या संन्यासी महाराजांच्या दर्शनाला आल्या.
त्यांनी दिला आशीर्वाद. पुत्रवती भव. हसल्या रुक्मिणी माता. का हसला? काही नाही, सहज आता. सहज नाही, शहाणे माणसं सहज हसत नसतात, मूर्ख माणसं सहज हसतात. त्यांना काही कारण लागत नाही. शहाणा माणूस कारण वाचून हसत नाही. काय झालं सांग. महाराज तेजस्वी होते. बायको, घर दार, मुलं बाळ, इस्टेट, पैसा अडका आहे नाही त्याचा त्याग म्हणजे संन्यास. कोण आपले बसू किती झाले संन्यास घेऊन सांगितलं काय. हा अशा वेळात माझ्याकडे एक जण आलेला आहे, महाराष्ट्रातलाच आहे. तो त्या बाईचा पती असा. महाराज रामेश्वरला जाऊन आले. म्हणून शिष्य पाठवून त्याला बोलून घेतलं आळंदीला. सांगितलं संन्यास घेतला माझ्याकडून. काशी संन्यास घेताना सांगितले की मला कोणी नाहीये, ऐकू आहे, तरुण आहे, वयस्कर नाही, म्हातार वय झालेलं नाही, मूल बाळ नाहीये. तुम्ही कुटुंबाचा त्याग करून कुटुंबाच्या परवानगी वाचून माझ्याकडे आला. कुटुंबाच्या परवानगी वाचून तुम्ही संन्यास घेतलेला. कुटुंबाच्या परवानगी वाचून संन्यास घेता येत नाही. जा संसार करा. आता संन्यास तिकडे दिला आहे. आता इथं कुटुंब पुढे उभं आहे. समक्ष त्यांनी न्याय दिला आणि ते संन्यास देणारेच गुरु आहे. ज्यांनी संन्यासच दिला तेच सांगतात जा संसार करा. पुढे ज्या अडचणी येतील त्याची जबाबदारी माझ्यावर. विठ्ठल पुढे अडचणी पुष्कळ आल्या. समाजानं बहिष्कार करता. संन्यास घेऊन कोणा संसार. कुटुंब तरुण, मूलबाळ नाही आणि पत्नीची परवानगी नाही. संसार करा. पत्नीच्या परवानगी वाचून संन्यास घेता येतो. ज्या गुरुनं संन्यास दिला त्या गुरुनं आज्ञा केली संसार करा. नाही लागला. ते संन्यासी काही सामान्य नव्हते, तेजस्वी महात्मा होते. त्यांच्या शब्दाचं उल्लंघन नाही करता आलं. नाही का गुरु म्हणजे काय पोर खेळ आहे का, गंमत आहे का, चेष्टा आहे का, कशा करता करायचं. खेळ नाही आहे, हा संप्रदाय आहे. गुरु जायचं म्हणजे गादी करता गुरुकडे नाही जायचं. संसारी लोकांच्या मोठमोठ्या इस्टेट आहेत. गुरुची किती इस्टेट असेल ते संसार करतात. शिष्यानं गुरुच्या इस्टेटी करता दीक्षा नाही घ्यायची. गुरुची दीक्षा ही पारमार्थिक दीक्षा आहे. ती उद्धारा करतात. कोण बतावे बाट बडा बिकट यम घाट. भ्रांति की पहाड़िया नदिया बिचमो अहंकार की लाट. गुरु बिना कौन बतावे बाट. विठ्ठल
निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई का साधे माणसं होते. ज्ञानेश्वर महाराज का साधे होते. विठ्ठल पंतांनी संन्यास घेतला. रुक्मिणी माता त्यास कोण काय बोलवलं, सांगितलं की संसार करा. संन्यास घेऊ नये गुरुच्या आज्ञेमुळं त्या व्यक्तीनं पुन्हा संन्यास घेऊन पुन्हा संसार केला. महाराज त्या व्यक्तीने असा हे नाही केला, एका नाही धरला हात. तुम्ही असं कसं करू, एकदा मला संन्यास देतात पुन्हा आता संसार करायला सांगता. उद्धत नाही. गुरु म्हणजे गुरु, शब्द म्हणजे शब्द. समाजानं बहिष्कार टाकला. गावात राहता येईना, गावाच्या बाहेर झोपडी बांधली विठ्ठल पंतांनी. दररोज भिक्षेला येऊ लागली. अशा रीतीने गावाच्या बाहेर तोंड गाव नाही यांचा. तोंड पाहिलं तर वाईट म्हणत होते. आमचा कोण 50 वर्ष झाला तर स्नान करीत होते. तो ब्राह्मण वर्ग आज समाजवर ऐन ओळखलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांना या जगामध्ये वागायला फार अडचणी आल्या, फार संकट आलं. ते समर्थ होते. समर्थावर संकट आलं तर त्याला संकटाचं काहीच वाटत नाही, तर निवारण होतं, त्याला म्हणावं समर्थ. संकट आलं भेटत बसलाय, त्याला काय समर्थ म्हणताय. समाज तुम्ही आले मिळत नसतो संकट अडचणी आल्यानंतर. या अडचणीला रडत बसले नाही. ज्ञानेश्वर महाराज वाटेल त्या अडचणी आल्या. बोलले बंधू निवृत्तीनाथ ते असे होते, काय त्याकरता किंमत द्यायची. कोण आहोत आपण आपल्या आनंदात मस्ती राहायला पाहिजे. आनंदाचा आनंद आहे. कोणती अवस्था पसंती मध्यमा वैद्यकीय वाण्याच्या हे कोणी महात्म्याला काय जग म्हणजे जग चांगलं म्हणतं काय आणि वाईट म्हणतं काय, हे अलीकडच्या संसारात असणाऱ्या माणसाला याच दुःख आहे. सिद्धकोटीच्या माणसाला हात राम सुमरच्या गल्लाड वारे